कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मुळात तो प्रसाद तिने घरातच केला असेल कशावर? मला तर ताट संशय तिने तो नक्की बाहेरून विकत घेतला असणार। नाही हो दादा, प्रसाद घरचाच होता। मला वाटलंच मला तुम्ही दोघंच असणार याच्या मागे। संपदा बोलली ना ताई येऊन गेली, तेव्हाच मला अंदाज आला। पण आता तुमच्या बोलण्यावरनं एवढं क्लिअर झालं ना, का माझ्या मध्ये घुसता रे तुम्ही दोघं? नाही, मला माहिती आहे की आता परिस्थिती सगळी माझ्या विरोधात आहे। एक दिवस ना माझा असेल, हे घर, माझा नवरा माझ्या बाजूने असेल। तेवढा वेळ देणार नाहीये मी तुला। तू आता कितीही विचार कर, कितीही स्वप्न रंगव, पण मी तुला या घरात टिकूच देणार नाही। किती दिवस टिकायचं, कसं टिकायचं हे सगळं मी बघीन। तुम्ही माझ्या मध्ये पडू नका। नाही, आत्ताच ठीक आहे, पुढच्या वेळेला मध्ये पडलात तर मग एक्सक्यूज मी, धमकावतेस? नाही, मी फक्त सांगतेय। आणि तुम्ही तर माझ्या नणंदबाई आहात, तुम्हाला काय बोलणार? त्यामुळे फक्त विनंती करते, माझ्याशी ना इज्जतीत राहायचं। हो, विनम्रतापूर्वक धमकी? नाही, मी विनंतीच करते, तुम्हाला धमकी वाटते। तुम्ही मला गुंड बोललात, वाटेल तसं बोललात, मी काही बोलले? माझ्या बहिणीबद्दल काहीही बोलायचं नाही। आणि अजून एक गोष्ट, मी या घरात आले आहे, या घरातलं मी अजिबात बाहेर जाणार नाही। घराचा उंबरठा ओलांडून आले संसार करायला, तो तुमच्या समोर करून दाखवेन। तुमची साथ असेल तर छानच आहे, आणि साथ द्यायची नसेल, असंच मध्ये यायचं असेल तर मग खपवून घेणार नाही। नणंदबाई, येते। किट्टू डार्लिंग, ही तर आपल्याला धमकावून गेली ग। मी आता हिच्या या अशा वागण्याची सवय करून घ्यायला लागणार आहे, कारण ही मुळात पडली गुंड। कधी काय करेल ना सांगता यायचं नाही। तू तुझं तोंड बंद ठेवा ती। तिचे या घरातले दिवस भरले आता। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।